मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये जेव्हा कमळीचा फोटो आता तिची परवानगी नसताना बॅनरवर लावलेला आहे ते बघून कमळीला फारच राग येतो। कमळी लगेच आता ह्या रितेश सरपोतदारच्या ऑफिसमध्ये येते तर तिचे जे मॅनेजर वगैरे आहे तर ते कमळीला अडवण्याचा प्रयत्न करतात, पण कमळी आता कोणाला ऐकायला तयारच नसते। ती डायरेक्ट आता रितेशच्या सरपोतदार या आहे तर त्याच्या केबिनमध्ये येते आणि विचारते की मला विचारल्याशिवाय माझ्या परवानगीशिवाय मात्र हा फोटो बॅनरवरती लावलाच कसा, म्हणजे माझा फोटो, माझा आणि तुमच्या क्लासचा संबंध काय? मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये मला पडायचं नाही म्हणून, पण तरी सुद्धा तुम्ही इतकी फसवेगिरी करून हे सर्व का केलं याचा जाब विचारते। किंवा मॅनेजर म्हणतो की मॅडम तुम्ही शांत व्हा, आपण बसून बोलूयात, परंतु कमळी त्याच्यावर ओरडते, मध्ये बोलायचं नाही, ज्याला प्रश्न विचारलेला आहे तर त्यानेच उत्तर द्यायचं आहे असं म्हणते। आणि आता रितेश सरपोतदारला विचारते की माझा फोटो बॅनरवरती का लावला। कमळीला खूपच राग आलेला असतो, तर हे रितेश सरपोतदाराला काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतो। तो आतापर्यंत शांत असतो। कमळी म्हणते की मी तुम्हाला परवानगी दिली का नाही ना, तर रितेश सरपोतदार म्हणतो की कुठल्या अधिकाराने तू हे सर्व मला विचारते बरं? क्लास माझा आहे, होल्डिंग माझा आहे, डिझाईन माझा आहे, फोटो मला आवडला मी लावला, तू काय करशील बरं? तेव्हा कमळी रागाने म्हणते की खड्ड्यात गेलं तुमचं डिझाईन, मला त्याच्याशी काय करायचं? मी माझ्या फोटोबद्दल विचारते, मुद्दा त्याचा आहे फोटोचा। तेव्हा आता रितेश म्हणतो की मला वापरायचा होता, मी वापरला, मी तुला ऑफर दिली होती। तेव्हा कमळी म्हणते की मी ती नाकारली होती, नाही म्हटले होते। तेव्हा आता रितेश सरपोतदार म्हणतो की अगं तू नाकारली होती ऑफर, तुला पैसा नको होता, त्यामुळे आता मुद्दा संपलेला आहे, त्यामुळे आता तीनदा सारखं मला विचारू नको। तेव्हा कमळी रागाने म्हणते की हे बघा मला कोणताही क्लास वगैरे लावायचा नाही आणि तुमच्याशी संबंध सुद्धा वाढवायचा नाही। तेव्हा आता रितेश हसत असतो आणि म्हणतो की हे तू ठरवायचं नाही, हे सगळं मी ठरवणार। तेव्हा तो इंग्लिशमध्ये कमळीला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की आय नो, इंग्लिशमध्ये समजलं नसेल तर मराठीत सांगू का? तेव्हा आता कमळी म्हणते की तुम्ही डोसक्यावर पडलेले आहात का? अहो मला काही वैयक्तिक स्वातंत्र्य आहे किंवा नाही, कळतं का मी तुम्हाला काय म्हणते ते? आणि हे बघा मला फोटो द्यायचा नाही, तुमची कसली जबरदस्ती आहे आणि हे सगळं करून अगदी चुकीचं सगळं काही घडणार आहे, ते मला करायचं नाही, मी तुम्हाला सांगितले, पण तरी सुद्धा मात्र तुमची इतकी जबरदस्ती। किंवा रितेश म्हणतो की हा सगळा गोंधळ घालण्यात कोणताही अर्थ नाही, शेवटी होल्डिंग तर लागलेले आहेत, ते काही उतरवणार नाही, त्यामुळे शान पण फक्त इतक्यातच आहे, त्यामुळे पैसे घे आणि तोंड बंद ठेव। तेव्हा कमळी रागाने म्हणते की मला तुमची कवडी सुद्धा नकोय। तेव्हा आता रितेश म्हणतो की या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही की जी पैशाने विकत घेता येत नाही म्हणून, त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो, नाहीतर मी तुझा स्वाभिमान सुद्धा पैसे देऊन विकत घेऊ शकलो असतो, पण असं नाही, पैशाशिवाय आता स्वाभिमान नाही विकत घेता येत। त्या स्वाभिमानाची किंमत काय आहे ते बोल लवकरात लवकर। आणि एक गोष्ट ऐक, तुला बाप नाही आणि आई आहे, आईची जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे, निदान स्वतःसाठी नाही तर आईसाठी विचार कर। कमळीला आता खूपच राग येतो। कमळी म्हणते की हे बघ, आता ती चांगली त्याला धमकावत असते, माझ्या आई आणि बाचं नाव घ्यायचं नाही, लक्षात ठेव, तुला कुणी आता परवानगी दिली माझ्या आईचं आणि बापाचं नाव घेण्याची? कमळीने मात्र आता त्याला बोट धरून धमकावलेलं असतं। तेव्हा तो कमळीच्या बोटाकडेच बघत असतो आणि तेव्हा रितेश म्हणतो की अगं त्यात तुझी चूक नाही, कारण तुला बाप नाही, मग त्यामुळे तुला लहानपणी असं ज्ञान व्यवहार हे कोणी शिकवलेलंच नाही, किंतु काही हरकत नाही, मी तुझ्यापेक्षा अनुभवी आहे, जास्त पावसाळी मी तुझ्यापेक्षा जास्त बघितलेले आहे, त्यामुळे मी तुला पुन्हा एकदा सांगतो की ऑफर नाकारू नकोस, कप गुमाने हे पैसे घे, या अगोदर सुद्धा अनेक स्टुडंटने हे पैसे घेतलेले आहेत, ते सगळे स्टुडंट गप्प बसलेले आहेत, त्यामुळे तू सुद्धा गप्प राहायचं। आणि कळतं मी तुला काय म्हणतो, किती वेळेस मी तुला समजावलं पण तू समजून घेतच नाही, ते घ्यायचंच नाही समजून। अत्यंत महत्वाची आणि शेवटची एक गोष्ट सांगतो, कान उघडे ठेवून ऐक, ते काही होल्डिंग लागलेले आहे आणि ते होल्डिंग आता काही उतरणार नाही, तू किती प्रयत्न कर, जे करायचं असेल ते तू करू शकते, असं जेव्हा आता हा रितेश म्हणतो तेव्हा आता कमळी म्हणते की चुकीच्या माणसाला तुम्ही नडतात, तुम्हाला काय वाटलं एका पोरीला धमकावून आणि घाबरून तिचा स्वाभिमान विकत घेता येईल, परंतु नाही, तो तुमचा एक गैरसमज आहे। फसवेगिरी करून ज्या गुरमीत तुम्ही माझा फोटो लावला तर त्याची तुम्हाला खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे, असं म्हणते। कोल्हापूरच्या मातीतील आहे मी, भल्या भल्यांना पाणी घातलेलं आहे आणि तुमचं काय? कमळी आता जसा तो इंग्लिशमध्ये कमळीला फडफड बोललेला आहे, कमळी सुद्धा चुटकी वाजवत त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर देते, इंग्लिशमध्ये फडफड बोलत त्याचीच भाषा वापरते, कळलं का इंग्लिशमध्ये की मराठीत सांगू? खूप रागाने मात्र आता ती रितेशकडे पाहत असते आणि रितेश तिच्याकडे, आणि बाहेर कमळी निघून येते तेव्हा सगळीकडे जेव्हा तिचे ते होल्डर लावलेले आहे तर त्याकडे बघून तिला खूपच राग येत असतो। त्यानंतर मात्र आता जेव्हा कॉलेजमध्ये सगळे विद्यार्थी जमलेले आहेत आणि समोर कमळीचा जो काही आता ह्या होल्डिंगवर फोटो आहे त्या बॅनरवरती, तर ते बघून आता विद्यार्थ्यांमध्ये कुजबुज व्हायला सुरुवात होते। एक मुलगा म्हणतो की खरंच कमळी ह्या क्लासला होती का? तर दुसरी मुलगी म्हणते
म्हणजे ही या क्लासला जात होती म्हणून ती टॉपर आली. ती तर आपल्याला सांगत होती की ती अभ्यास करून म्हणजे नंबर 1 आलेली आहे. नक्की काय आहे तेच काही कळत नाही असं सगळेजण एकमेकांना म्हणायला सुरुवात करतात. आणि तेवढ्यात मात्र आता अनिका सगळ्यांना मात्र ते बॅनरचे आता जेवढे छोटे छोटे फोटो आहे तर ते देत असते आणि त्यावर ती जाहिरात लिहिलेली असते. आणि आता म्हणते की बघा बघा तुमची लाडकी कमळी, आता बघा ती म्हणते की मी अभ्यास करून टॉपर आले, ती खूप हुशार आहे असं दाखवते. पण बघितली ना खरी परिस्थिती काय आहे. आणि ती वर बघा ते बॅनर, आणि ती जर खरंच इतकी हुशार आहे तर हे सर्व काय आहे. आणि हे बघा ती काही हुशार वगैरे नाही, ती सगळं खोटं बोलते, खोटारडी आहे, फेक आहे, लॉयर आहे. ती काही गरीब वगैरे नाही, पण तिला कॉलेजमध्ये दाखवायचं असतं की ती किती गरीब आहे म्हणून, कारण तिला स्कॉलरशिप मिळवण्यासाठी आता ती हे सर्व नाटकं करत असते. पण तसं काही नाही. आणि ह्या विजेत्या क्लासमुळे ती टॉपर आलेली आहे युनिव्हर्सिटीमध्ये. आणि हे सगळं विजेता क्लासेसच्या रितेश सरामुळे झालेलं आहे असं आता अनिका बढाया मारत सांगत असते. आणि आता तर ती म्हणते की बघा आपल्यासमोर कशी बोलते की मी स्वतः पहिली आलेली आहे अभ्यास करून आणि आता स्कॉलरशिप मागायला आली. ती जर इतकी गरीब आहे तर आता ह्या क्लासची लाखोनी फी कशी भरू शकते. त्यामुळे आता ही कमळी चीटर आहे म्हणून सगळेजण एका आवाजात चीटर चीटर म्हणून लायर लायर असे ओरडत असतात. आणि तेवढ्यात निंगी आणि बंड्या तेथे येतात. निंगी हे सर्व ऐकते आणि लगेच अनिकावर जोरात ओरडते. आणि निंगी रागानेच विचारते की अगं हे नवीन नाटक काय सुरू केलं ते. तेव्हा अनिका म्हणते की आली की चीटर, कमळीची चीटर, चमची. आणि काय ग निंगे, मी काही नाटक वगैरे नाही करत, तर तुझ्या कमळीने नाटक केलेलं आहे. तिने सगळ्यांना फसवलेलं आहे आणि आज मात्र तिचा रिअल फेस आहे ना ते सगळ्यांच्या समोर आलेला आहे. आणि सगळ्यांना बोलते की मी नाटक करते, पण मी नाही तर तुझी कमळी टमळी नाटक करते. तेव्हा निंगीला फारच राग येतो. निंगी म्हणते की अनिका कमळीला एकही शब्द वाईट बोलायचं नाही. तेव्हा आता बंड्या रागानेच म्हणतो की अनिका अगं का सारखी सारखी कमळीच्या मागे लागतेस, तुला काही काम वगैरे आहे की नाही. तेव्हा लगेच अनिका म्हणते की चमचा नंबर 2 सुद्धा आला. ह्या चमच्यांना घेऊन ही कमळी फिरत असते आणि म्हणते की मी नाही तर ह्या कमळीने सगळ्यांना फसवलेलं आहे म्हणून मी बोलणार, कारण युनिव्हर्सिटीची जी काही पहिली आलेली आहे ना हे सगळं चीटिंग वगैरे करून आणि ह्या क्लासमुळे. तेव्हा निंगी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, मी असे क्लास वगैरे कोणत्याच गोष्टी करत नाही आणि तुझ्यासारखं खोटं सुद्धा वागत नाही. तेव्हा अनिका म्हणते की अगं तुला जे काही करायचं असेल ते कर, बोलायचं असेल बोल, परंतु कमळीचं जे काही रिअली सत्य आहे तर ते सगळ्यांसमोर आलेलं आहे. बॅनर फेक नाही, हे खोटं नाही बोलणार. पूर्ण रूम मध्ये आता हे बॅनर लागलेले आहे. त्यामुळे कमळी इज चीटर. आता ही सिम्स आणि अनिका जोरजोराने कमळी लायर, कमळी चीटर असं ओरडत असतात. बंड्या आणि निंगीला फारच राग येतो. ते मात्र आता यांना थांबवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. बंड्या सगळ्यांच्या हातामधील ते बॅनर हिसकावून घेतो आणि तेवढ्यात तेथे कमळी येते. कमळी जोरात थांबा असं ओरडते. तेव्हा सगळेजण कमळीकडे पाहत असतात आणि शांत होतात. कमळी रागाने विचारते की हा बॅनर कोणी लावलेला आहे आणि कॉलेजमध्ये नक्की हा तमाशा कोणी सुरू केलेला आहे. आणि निंगीला म्हणजे ती म्हणते की निंगी तू शांत राहा. तर अनिकाला रागाने म्हणते की काय ग, तुला माझ्याबद्दल बोलण्याचा अधिकार दिलास कोणी. तेव्हा आता लगेच ही अनिका म्हणते की अगं स्वतः कशी आहे बघ ना, शेमलेस. मराठीत काय म्हणतात, चोरा उलट्या करतो असं म्हणते. तर लगेच सिम्स पुढे येते आणि म्हणते की नाही ग, चोराच्या उलट्या बोंबा. तेव्हा अनिका म्हणते की हो तेच ते, चोऱ्या करतो उलट्या. कमळीला म्हणते की तू सुद्धा तेच करते आणि शेवटी मलाच बोलते, त्यामुळे तू राहून दे. सगळ्यांना समजलेलं आहे की तू किती चीटर आहेस ते, आमच्या कॉलेजला तू फसवलेला आहे. तेव्हा कमळी म्हणते की मी कोणाला फसवलेले नाही, त्या विजेत्या क्लासवाल्याने सगळ्यांना फसवलेलं आहे. तर माझी परवानगी नसताना सगळीकडे बॅनर लावलेले आहेत, त्यांना तर मी बरोबर उत्तर देणारच आहे. तेव्हा अनिका म्हणते की तू उत्तर दे किंवा काही कर, आम्हाला काही सांगू नको. ती विजेत्या क्लासमध्येच आता ऍडमिशन घेतलेला आहे, त्यामध्येच क्लास करून तू आता टॉपर बनलेली आहे. आता काही लोक नकोस. जर तू तेथे नाही तर त्यांनी तुझे फोटो का वापरले असं विचारते. तेव्हा आता कमळी खूप रागवते आणि रागानेच म्हणते की अनिका मी एकदा बोललो, माझा आणि त्या क्लासचा काही संबंध नाही म्हणून. तेव्हा अनिका म्हणते की संबंध नाही आणि हातामधील बॅनर दाखवते आणि हे काय आहे असं रागानेच विचारते. अगं अख्ख्या मुंबईमध्ये बॅनर लागलेले आहेत तर ते काय आहे आणि सोशल मीडियाचं काय, तेथे सुद्धा खरी सत्य परिस्थिती आलेलीच आहे. अगं मग हे सगळं काय आहे सांग ना, दे ना उत्तर. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तू विजेत्या क्लासमधून शिकलेली आहे म्हणून युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर आलेली आहे. सिम्स आणि अनिका जोरजोराने पुन्हा ओरडायला सुरुवात करतात की चीटर चीटर, लायर लायर. तेव्हा कमळीला फारच राग येतो. कमळी रागाने बास करा असं ओरडते. एकदा सांगितलेलं तुम्हाला कळत नाही का असं ओरडते. त्या क्लास वाल्यांनी मात्र सगळ्यांना खोटं पाडलं आणि अनिका तुला हे सगळं कॉलेजमध्ये सिद्ध करून काय करायचं आहे बरं. अनिका रागाने म्हणते की मला हे सिद्ध करायचं आहे की तू एक चीटर आहे म्हणून. कमळी रागाने म्हणते की अनिका बाद झालं, आता खूप काही बोलली, आता एकही शब्द बोलायचं नाही. आणि रागाने ती बॅनर फाडून टाकते. रागाने म्हणते की बॅनर काढ, कॉलेजमध्ये लावायचं नाही, हे चुकीचं आहे. तेव्हा अनिका म्हणते की नाही काढणार, काय करशील. कमळी म्हणते की बघते ना कशी काढणार नाही ते. मी ते फाडायला जाते, परंतु अनिका म्हणते की फाडून घे. अख्ख्या
कॉलेजची तू बॅनर फाडशील, परंतु मुंबईचं काय? अख्ख्या मुंबईमध्ये हे बॅनर लावले गेलेले आहेत, हे लक्षात ठेव. मग तू काय करशील? तेव्हा आता लगेच कमळी म्हणते की तुझी मनमानी मी नाही चालून देणार. तुझी मनमानी आहे ना, तर ती मी प्रिन्सिपल सरांना सांगतो. आणि कमळी मात्र प्रिन्सिपल सरांसमोर बोलायला येते आणि आता ही अनिका चीटर म्हणून आता जोरात ओरडत असते. तर आता कमळी म्हणते की सर, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. प्रिन्सिपल सर म्हणतात की बोल ना, कशाच्या संदर्भात बोलायचं आहे? त्यावरती कमळी म्हणते की सर, अनिकाने जो काही बाहेर तमाशा लावलेला आहे, तिने त्या प्रायव्हेट क्लासचे आता सगळे बॅनर बाहेर लावलेले आहेत आणि कॉलेजने सुद्धा तिला परवानगी दिलेली आहे का? तेव्हा प्रिन्सिपल सर म्हणतात की कॉलेजने अधिकृत परवानगी दिली असं मी नाही म्हणू शकत. कामिनी मॅडमने अनिकाला परवानगी दिली तर त्याचं काय करायचं? तेव्हा लगेच आता कमळी म्हणते की आहो, पण तुम्ही चुकीच्या गोष्टीला विरोध करायला नको का? अनिकाने पूर्णपणे बाहेर धिंगाणा लावलेला आहे, सगळीकडे वातावरण खराब केलेलं आहे, सगळ्यांसमोर माझी बदनामी करत ती फिरत आहे. तेव्हा प्रिन्सिपल सर म्हणतात की ठीक आहे कमळी, तुझी जर आता संमती असेल तर मी ताबडतोब हे सर्व थांबायला सांगतो. परंतु एक गोष्ट मात्र तुझ्या लक्षात येते काय? तुझ्यासाठी ही गोष्ट आनंदाची असू शकते. तुझे हे फोटो असलेले बॅनर सगळीकडे झळकतात. तेव्हा आता कमळी प्रिन्सिपल सरांचं बोलणं ऐकून म्हणते की हे बघा सर, अहो सर, तुम्हाला सुद्धा हेच वाटतं की मी त्या क्लासमध्ये जात होतो म्हणून? अहो, त्या क्लासची फी किती आहे तुम्हाला माहिती आहे का? त्यावरती लगेच आता प्रिन्सिपल सर म्हणतात, हे बघ कमळी, तुझा त्यावर फोटो आहे म्हणून सगळेजण हेच म्हणतील की तू त्या क्लासमध्ये जात होती. तेव्हा आता लगेच कमळी म्हणते की अहो सर, मला ते सगळं नको आहे. तर लगेच आता प्रिन्सिपल सर म्हणतात की मुळात काय आहे कमळी, बॅनर्स आहे तर ते बॅनर्स मात्र आता येथे लावलेले आहेत आणि कॉलेजला मात्र त्यामध्ये हस्तक्षेप नाही करता येणार आणि तू जर त्यांना परवानगी दिली असेल तर तुला सुद्धा काही करता येणार नाही. तेव्हा आता कमळी म्हणते की अहो सर, मी तुम्हाला तेच सांगते, मी त्यांना कोणतीही परवानगी दिलेली नाही, माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. आता प्रिन्सिपल सर म्हणतात की जर असं असेल तर तू त्यावर कायदेशीर कारवाई करू शकते आणि काहीतरी पुरावा त्यांच्याकडे असेल, खात्री असल्याशिवाय ते मात्र असे बॅनर नाही छापू शकत. इतक्या वर्षाचा त्यांचा अनुभव आहे, त्यामुळे सहजासहजी तो अनुभव मात्र काही चुकणार नाही. तेव्हा आता कमळी म्हणते की हो बरोबर आहे आणि त्यासनी तसं वाटत असेल की मी त्यांच्या वाकड्यात नाही जाणार म्हणून, आणि हा त्यांचा मोठा गैरसमज आहे. आता किती काही झालं तरी मी त्यांचा तो गैरसमज दूर करणार म्हणजे करणार. त्यांनी ज्या भाषेत आता हे सगळं येऊन केलेलं आहे तर त्याच भाषेत मी त्यांना उत्तर देणार आहे. त्यावरती लगेच आता हे प्रिन्सिपल सर म्हणतात की कमळी, हे बघ, ही लढाई सोपी नाही, जर तुझ्यामध्ये हिंमत असेल तर तू लढू शकते. आणि कमळी म्हणते की सर, मला एक गोष्ट चांगली कळालेली आहे की जर माझ्यासोबत कोणी उभं राहायला तयार नसेल तर मात्र आता मी स्वतःसाठी उभं राहायला तयार आहे आणि आता किती काही झालं तरी मी तेच करणार आहे. आणि सर थँक्यू, तुमच्याबरोबर बोलून मला जरा बळ आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही बघतच राहा. आता ही लढाई लढणार म्हणजे लढणारच, येतो असे बोलून कमळी निघून जाते. तर प्रिन्सिपल सर म्हणतात की काय मुलगी आहे ही जेवढी ठामपणाने हे सर्व बोलत आहे, म्हणजे याचा अर्थ असा होतो की ती जे काही बोलते त्या बोलण्यात सत्यता आहे, काहीतरी ठोस पुरावा असल्याशिवाय कमळी असं नाही बोलू शकणार. त्यानंतर इकडे आता हा रितेश खूपच खुश असतो. मॅनेजर म्हणतो की सर, कमालच झालेली आहे, त्या कमळीचा फोटो आपण बॅनरवरती लावल्यापासून आता सगळेजण खूप खुश झालेले आहेत. ऍडमिशन तर इतके वाढलेले आहे, फुल गर्दी झालेली आहे. आपल्या 91व्या ब्रँचची आता ही ब्रँच आहे तर ती आपल्याला ओपन करायची आहे. सकाळपासून इन्क्वायरीसाठी किती फोन येतात विचारूच नका. ऍडमिशन फुल झालेले आहे, त्यामुळे मला तर असं वाटतं आपल्याला नवीन बॅच सुरू करावी लागेल. तेव्हा रितेश म्हणतो की जेव्हा हा बिझनेस मी सुरू केला होता तेव्हा एका डोक्यामध्ये गोष्ट फिट केली होती, काही जरी झाले तरी मी ऍडिशन नाही तर मल्टिफिकेशन करणार आहे. आणि बिझनेसमध्ये ऍडिशन म्हणजे असं कासव आणि मल्टिफिकेशन म्हणजे ससा. अशीच वेगवान रेस आहे तर ती चालू राहिलीच पाहिजे. ह्या स्पीडने आपल्या ब्रँचेस आहे तर ते वाढत राहिल्या पाहिजे, बस, बाकी काही नकोय. तेव्हा मात्र आता हा मॅनेजर म्हणतो की आम्ही तर होप्स सोडले होते, परंतु तुम्ही मात्र बरोबर त्या कमळीच्या विरोधात गेम पलटवला. तेव्हा मात्र आता हा रितेश म्हणतो की अरे, मी तुला काय म्हटलं होतं की आपल्याकडचे लोक आहेत तर ते भोळे आहे. मुलांना ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर काही करून पैसा भरतात. विद्यार्थ्यांचा जो ओघ आहे तर तो असाच वाढत राहिला पाहिजे, तो कमी व्हायला नकोय. आणि आपण नवीन ब्रँच सुद्धा सुरू करू. आणि त्या कमळीला काय वाटतं की तिचा फोटो आपल्या बॅनरवर आला म्हणून ऍडमिशन फुल होतात. मला तिच्या फोटोची गरज नव्हती, पण तिने माझा हा इगो दुखवला म्हणून शेवटी मला हेच करायचं होतं आणि ते मी केलंच. त्यामुळेच मला मात्र तिचा फोटो लावायचा होता. माझा इगो दुखावते आणि तिला माहिती नाही की तिने पंगा कुणाशी घेतलेला आहे. रितेश सरपोतदार त्याला डवसलेला आहे. मग आता तिला सुद्धा कळेल रितेश सरपोतदाराला कोणाच्या मदतीची आधाराची गरज नसते.
नसते, तो स्वतःसाठी उभा राहतो. त्याने स्वतःने हा सगळा ब्रँड उभा केलेला आहे म्हणून स्वतःच्या बढाया मारत असतो. तेवढ्यात आता त्याचा दुसरा मॅनेजर येतो पीए आणि म्हणतो की सर, सोशल मीडियावर जी काही आता बातमी व्हायरल होत आहे तर त्या संदर्भात काही मीडियावाले येथे आलेले आहेत आणि त्यांना तुमची इंटरव्ह्यू घ्यायची आहे. तर लगेच आता रितेश म्हणतो की सोशल मीडिया आणि इंटरव्ह्यू, चला बोलवा त्यांना आतमध्ये. आणि रिपोर्टर आतमध्ये आल्यानंतर तो त्यांना बसायला सांगतो आणि तेव्हा ती रिपोर्टर म्हणते की सर, तुमच्या कॉलेजच्या ह्या बॅनरवरती ज्या मुलीचा फोटो झळकत आहे तर तिने कॉलेजला फसवून आता ह्या तुमच्या विजेत्या क्लासमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे आणि सगळं टॉपर मिळवण्याचं एक नाटक केलेलं आहे. तर आणि आता ही न्यूज सगळीकडे व्हायरल होत आहे, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? आणि आता रितेश म्हणतो की त्या मुलीने कुणालाही फसवलेलं नाही, तिने अभ्यास केला, मेहनत घेतली आणि काही क्लास सुद्धा केलेत आणि त्यामुळे ती टॉपर आलेली आहे. आणि ती मुलगी फसवण्यातली नाही, ती अत्यंत शांत आहे, समंजस, हुशार आणि अभ्यासू मुलगी आहे. ती या स्वभावाची नाही, ती फक्त फसू शकत नाही, फक्त या दुःख या गोष्टीचा आहे. तिने आमच्याकडे क्लास लावला होता हे सगळं सांगायला हवं होतं आणि हे सर्व ती का लपवते याची मला कल्पना नाही, असे मुद्दाम खोटं बोलतो. तो तिचा वैयक्तिक भाग असल्यामुळे आम्ही त्यामध्ये इंटरफेअर करू शकणार नाही, पण तरी सुद्धा आमचा तिला पाठिंबा आहे आणि तिला कायमचा सपोर्ट सुद्धा असेल. कोणतीही मदत लागेल तर आम्ही मदत करायला तयार आहोत. त्यामुळे आता लगेच रिपोर्टर आता थँक्यू करत असतात. परत कमळी बाहेर येते. निंगी विचारते की काय झालं, कॉलेजचे प्रिन्सिपल सर काय म्हणले? तर कमळी म्हणते की काही नाही, कारण ते कॉलेजच्या संदर्भात नाही, त्यामुळे ते काहीच म्हणू शकणार नाही. तेव्हा आता कमळी ठरवते की किती काही झालं तरी आता तर विजेता क्लासचा सर आहे तर त्याच्याशी मला स्वतः लढायचं आहे. निंगी म्हणते की अगं कमळी तो खूप मोठा माणूस आहे, तू कशी लढणार आहे या सगळ्याला? कमळी म्हणते की तो त्याच्या घरचा मोठा असेल, मी अन्याय नाही सहन करणार, ती काही झालं तरी मी त्याचा माज उतरवणार. पंड्या आणि निंगी म्हणते की कमळी, आम्ही तुझ्या सोबत आहोत, काय करायचं ते सांग. तेव्हा कमळी त्यांना म्हणते की नाही, तू तुझ्या कामाला जा आणि निंगी तू लेक्चरला जा. निंगी म्हणते की नाही, आम्ही तुला सोडून कुठेही नाही जाणार. कमळी म्हणते की वेळ पडल्यावर निंगे मी तुला नक्की बोलवणार नाही का, कळतं का तुला? उगाच तू असं बोलत बसू नका, काम सोडून तुम्ही इथे थांबू नका, जा लवकरात लवकर. आता बंड्या म्हणतो की हे बघ निंगे, बंड्या म्हणतो की तू त्यांना फसवलं, तू त्यांच्या क्लासचा अभ्यास करून पहिली आलेली आहे, तू स्वतः अभ्यास करून पहिली नाही आली, असं मात्र त्यांचं म्हणणं आहे. असा ट्रेंड आहे. तेव्हा कमळी म्हणते की त्यांना कोणताही ट्रेंड काढायचा आहे तो काढून दे, परंतु आता मात्र मी कोणाला घाबरणार नाही आणि काही थांबणार सुद्धा नाही, असं ठरवते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कमळी आता साहेबाला फोन करते आणि म्हणते की सर मला मदत पाहिजे होते. साहेबा म्हणतो की सांग ना मग काय करायचं. इकडे राजन सुद्धा आता अन्नपूर्णाला म्हणतो की तुझा स्टुडंट आहे ना तो रितेश सरपोतदार, त्याच्या सगळ्या बॅनरवरती कमळीचे फोटो आहे. आता लगेच अन्नपूर्णा म्हणते की कमळी तर त्याच्या क्लासला जातच नव्हती. कमळीने मात्र आता रितेश सरपोतदार याच्या विरुद्ध तक्रार करून पोलिसांना तेथे आणलेलं असतं आणि ते पोलीस आता रितेश सरपोतदारच्या हाताला धरतात आणि या मॅडमने तुमच्यावर तक्रार केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला पोलीस चौकीत यावंच लागेल. कमळी म्हणते की साहेब तुम्ही यांना घेऊन जा, यांनी माझी फसवणूक केलेली आहे, त्याची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे. तेव्हा मित्रांनो आता रितेश रागाने तिच्याकडे पाहत असतो. तर पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.